नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, पोस्ट विभागामार्फत GDS या पदांसाठी भरती येथे होत आहे। 44,000 पेक्षा जास्त पदांसाठी मित्रांनो ही भरती होत आहे। यामध्ये ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक, तर या 3 पदांसाठी येथे ही भरती होणार आहे। या भरतीसाठी फक्त 10वी पास असायला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचे येथे एक्झाम होणार नाहीये, डायरेक्टली येथे सिलेक्शन होणार आहे। तर या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, तर A to Z सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिले तर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। या भरतीसाठी फॉर्म भरणे 15 जुलै 2024 पासून सुरू झालेले आहे आणि 5 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता। त्यानंतर येथे कोणत्या डिव्हिजनमध्ये किती पद आहे तर ते पाहण्यासाठी येथे महाराष्ट्र याच्यावरती क्लिक करायची आहे। त्यानंतर ज्या डिव्हिजनसाठी तुम्हाला जागा बघायची आहे तर ते डिव्हिजन येथे सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर व्ह्यू पोस्ट याच्यावरती क्लिक करायची आहे। तर येथे तुम्हाला किती पोस्ट आहे तर ते येथे दाखवण्यात येईल। त्यानंतर येथे लोकेशन दाखवण्यात येईल। त्यानंतर कोणतं पद आहे तर ते येथे दाखवण्यात येईल। त्यानंतर कोणत्या प्रवर्गासाठी आहे तर तो प्रवर्ग येथे दाखवण्यात येईल। तर येथे 10वी मध्ये मराठी हा सब्जेक्ट कंपल्सरी असायला पाहिजे, तरच तुम्ही येथे अप्लाय करू शकता। तर ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे तर ते आता आपण बघणार आहोत। तर अप्लाय करण्यासाठी सर्वात पहिले तर मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर येथे स्टेप 1 रजिस्ट्रेशन, तर येथे रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर येथे उमेदवाराची आता येथे काही माहिती भरावी लागणार आहे। येथे सर्वात पहिले तर उमेदवाराचा मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे। मोबाईल क्रमांक टाकल्याच्या नंतर येथे व्हॅलिडेट मोबाईल नंबर याच्यावरती क्लिक करायची आहे। त्यानंतर येथे ओके वरती क्लिक करायचे। त्यानंतर या मोबाईल क्रमांकावरती एक OTP जाईल, तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे। OTP टाकल्याच्या नंतर येथे सबमिट OTP याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे बघू शकता मोबाईल नंबर व्हॅलिडेटेड सक्सेसफुली म्हणून यायला पाहिजे। त्यानंतर येथे उमेदवाराचा येथे ईमेल ID टाकायचा आहे। ईमेल ID टाकल्याच्या नंतर येथे व्हॅलिडेट ईमेल याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर ओके वरती क्लिक करायची आहे। त्यानंतर या ईमेल ID वरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे। तर अशा प्रकारचा OTP असणार आहे। तर हा OTP मित्रांनो तुम्हाला येथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर सबमिट OTP याच्यावरती क्लिक करायची। तर येथे बघू शकता आपले दोन्ही OTP येथे सबमिट झालेले आहे। त्यानंतर येथे उमेदवाराचं नाव टाकून घ्यायचं आहे। उमेदवाराचं नाव टाकत असताना 10वीच्या सर्टिफिकेटवर उमेदवाराचं जशा प्रकारचे नाव आहे तर तसंच नाव येथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे वडिलांचं किंवा मग आईचं नाव येथे टाकायचं आहे, ते पण 10वीच्या सर्टिफिकेटवर जशा प्रकारे असणार आहे तर तशाच प्रकारे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे उमेदवाराची जन्मतारीख टाकायची आहे। तर येथे वर्ष सिलेक्ट करू शकता। त्यानंतर येथे महिना सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर येथे जी काही तारीख असेल तर ती सिलेक्ट करून घ्यायची। त्यानंतर येथे उमेदवाराची जेंडर सिलेक्ट करायची, मेल फिमेल ट्रान्सजेंडर काय जे आहे ते। त्यानंतर येथे कम्युनिटी सिलेक्ट करायची आहे, म्हणजे ते उमेदवार कोणत्या प्रवर्गातून येतो तर येथे ते सिलेक्ट करायचे। येथे अनरिझर्व म्हणजे ओपनमधून जर येत असेल तर येथे अनरिझर्व सिलेक्ट करायचे। त्यानंतर येथे EWS, त्यानंतर OBC मधून असेल तर OBC, त्यानंतर SC आणि ST, तर उमेदवाराचा प्रवर्ग येथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर येथे 10वी कोणत्या सर्कलमधून पास झाला तर ते सर्कल येथे सिलेक्ट करायचे। तर येथे महाराष्ट्र याला सिलेक्ट करायचे। त्यानंतर कोणत्या वर्षी येथे 10वी पास झालेला आहात तर ते वर्ष येथे सिलेक्ट करायचे। त्यानंतर हा कॅप्चा कोड तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायची। तर येथे ओके वरती क्लिक करायची। त्यानंतर तुम्हाला इथे स्क्रोल डाऊन करायचं आहे, म्हणजे ते खाली यायचं आहे। त्यानंतर येथे उमेदवाराचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर येथे उमेदवार जर अपंग असेल तर येथे यस याला सिलेक्ट करायचं आहे। यस वरती क्लिक केल्यानंतर येथे टाईप ऑफ डिसेबिलिटी म्हणजे अपंगत्वाचा प्रकार काय आहे तर येथे कॅटेगरीमध्ये असणार आहे, तर येथे कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि जर अपंग नसेल तर येथे नो वरती क्लिक करायची। त्यानंतर येथे काही टाकायची गरज नाहीये। त्यानंतर येथे लँग्वेजेस स्टडीड इन सेकंडरी स्कूल, म्हणजे कोणकोणत्या भाषा तुम्ही 10वी मध्ये शिकलेला आहात तर त्या भाषा येथे सिलेक्ट करायचे। तर येथे कॉमन जे असणार आहे तर त्या हिंदी, इंग्लिश आणि मराठी असणार आहे, तर ते येथे सिलेक्ट करून घ्यायचे। या तिन्ही भाषा येथे सिलेक्ट केल्यानंतर ओके वरती येथे क्लिक करायची। तर येथे बघू शकता अशा प्रकारे इंग्लिश, हिंदी आणि मराठी अशा 3 भाषा येथे आलेल्या आहे। त्यानंतर येथे वेदर एम्प्लॉईड, जर उमेदवार कोठे जर नोकरी करत असेल
तर इथे येस वरती क्लिक करायची आहे, नसेल करत तर नो वरती क्लिक करायची। त्यानंतर इथे उमेदवाराचा पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करायचा आहे। तर इथे फोटोची साईज बघू शकता 50 KB मध्ये असायला पाहिजे। तर इथे सिग्नेचरची साईज 20 KB पर्यंत असायला पाहिजे। तर तुमच्या फोटोची किंवा मग सिग्नेचरची साईज जर जास्त असेल तर कशा प्रकारे साईज कॉम्प्रेस करायची तर ते आता आपण बघणार आहोत। तर इथे फोटोची साईज 50 KB पर्यंत करण्यासाठी तुम्हाला कॉम्प्रेस इमेज टू 50 KB तर अशा प्रकारे ते सर्च करायचं आहे आणि त्यानंतर या पहिल्याच लिंकवरती ते क्लिक करायची। त्यानंतर इथे थोडं खाली यायचं आहे आणि इथे चूज ऑर ड्रॉप इमेजेस तर येथे क्लिक करायची आहे। तर येथे उमेदवाराचा फोटो अपलोड करायचा आहे। फोटो अपलोड झाल्याच्या नंतर कॉम्प्रेस टू 50 KB याच्यावरती क्लिक करायची। तर येथे बघू शकता पहिली जी साईज होती तर येथे दाखवण्यात येईल आणि किती साईज झालेली आहे तर ती नवीन साईज येथे येणार आहे। फोटो डाउनलोड करण्यासाठी डाउनलोडच्या बटनावरती क्लिक करायची। तर येथे फोटो तुमचा डाउनलोड होऊन जाईल। त्यानंतर येथे सिग्नेचरची साईज 20 KB पर्यंत करण्यासाठी येते तर येथे कॉम्प्रेस साइन टू 20 KB असं सर्च करायचं आहे। त्यानंतर या पहिल्याच लिंकवरती क्लिक करायची। त्यानंतर इथे सिग्नेचर अपलोड करायची। सिग्नेचर अपलोड केल्याच्या नंतर इथे कॉम्प्रेस टू 20 KB याच्यावरती क्लिक करायची। तर इथे बघू शकता अशा प्रकारे पहिली साईज दाखवण्यात येईल आणि नवीन साईज येथे दाखवण्यात येईल। तर इथे डाउनलोडच्या बटनावरती क्लिक करून येथे बघू शकता सिग्नेचर डाउनलोड झालेली आहे। तर इथे दोन्ही पण आपलं काम येथे झालेलं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे परत येथे रजिस्ट्रेशन पेज वरती यायचं आहे। तर इथे पहिले तर फोटो अपलोड करायचा आहे। तर इथे चूज फाईल याच्यावरती क्लिक करायची। फोटो जे ते असेल तर तो फोटो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर परत इथे सिग्नेचर अपलोड करायची। तर चूज फाईल याच्यावरती क्लिक करून आत्ताच कॉम्प्रेस केलेली सिग्नेचर इथे सिलेक्ट करून घ्यायची। तर इथे बघू शकता फोटो आणि सिग्नेचर दोन्ही पण इथे अपलोड झालेलं आहे। तर इथे सबमिट करण्यापूर्वी माहिती तुम्ही एक वेळेस चेक करून पहा। काही जर चूक झालेली असेल तर तुम्ही इथे दुरुस्त करू शकता आणि त्यानंतर इथे सबमिट बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर तुम्ही येथे जी उमेदवाराची माहिती भरलेली आहे तर त्याचा प्रिव्ह्यू दाखवण्यात येईल। त्यानंतर या डिक्लेरेशन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचे। त्यानंतर येथे रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर येथे रजिस्ट्रेशन नंबर येणार आहे। तर हा रजिस्ट्रेशन नंबर येथे कॉपी करायचा आहे। त्यानंतर कंटिन्यू टू अप्लाय याच्यावरती क्लिक करायची। तर येथे बघू शकता 3 स्टेप अजून बाकी आहे। येथे ॲप्लिकेशन फॉर्म, चूज प्रेफरन्स आणि प्रिंट ॲप्लिकेशन तर या 3 स्टेप येथे फिल करायचे। तर येथे सर्वात पहिले तर तुमचा म्हणजे उमेदवाराचे इथे रजिस्ट्रेशन नंबर येणार आहे। त्यानंतर येथे सर्कल अप्लाइंग फॉर म्हणजे कोणत्या सर्कलसाठी तुम्हाला इथे अप्लाय करायचे आहे तर ते सर्कल इथे सिलेक्ट करायचे। तर येथे महाराष्ट्र सिलेक्ट करायचे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर उमेदवाराच्या मोबाईल क्रमांकावरती एक OTP येईल, तो OTP या बॉक्समध्ये टाकायचा आहे। त्यानंतर हा कॅप्चा कोड या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर येथे ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल। त्यानंतर येथे ॲड्रेस डिटेल्स तर येथे उमेदवाराचा पत्ता टाकून घ्यायचा आहे। येथे सर्वात पहिले तर उमेदवाराचा घर क्रमांक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे स्ट्रीट म्हणजे गल्लीचं नाव असेल काही तर टाकायचं आहे। त्यानंतर येथे सिटी किंवा मग विलेज तर येथे गावाचं किंवा मग शहराचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे ग्रामपंचायत टाकू शकता किंवा मग जिल्हा टाकला तरी चालेल किंवा मग मंडळ जे असेल तर ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे पिनकोड टाकायचं आहे। तर येथे पत्ता टाकल्याच्या नंतर तर हाच पत्ता जर उमेदवाराचा परमनंट ॲड्रेस म्हणजे कायमचा पत्ता जर असेल तर येथे सेम ॲज कम्युनिकेशन ॲड्रेस याच्यावरती क्लिक करायची आहे। तर हाच ॲड्रेस इकडे येऊन जाईल। त्यानंतर येथे सिलेक्ट बोर्ड तर येथे 10वीचं बोर्ड कोणतं होतं तर ते बोर्ड येथे सिलेक्ट करायचं आहे। तर येथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड याच्यावरती क्लिक करायची आहे। त्यानंतर येथे सिलेक्ट रिझल्ट टाईप येथे क्लिक करायची आहे आणि मार्क्स याला सिलेक्ट करायचं आहे। तर येथे आता 10वीचे मार्क्स फिलअप करून घ्यायचे। येथे सायन्स म्हणजे विज्ञान विषयाला 100 पैकी किती मार्क्स पडलेले आहे तर ते मार्क्स टाकायचे। त्यानंतर येथे सिलेक्ट सब्जेक्ट याच्यावरती क्लिक करायची आहे आणि सेकंड लँग्वेज येथे हिंदी सिलेक्ट करायचे। हिंदी या विषयाला 100 पैकी किती मार्क्स होते तर ते या बॉक्समध्ये टाकायचे। त्यानंतर मॅथमॅटिक्स म्हणजे गणित विषयाला किती मार्क्स आहे तर ते टाकून घ्यायचे। त्यानंतर येथे सिलेक्ट सब्जेक्ट याच्यावरती क्लिक करायचे आणि फर्स्ट लँग्वेज येथे मराठी सिलेक्ट करायचे आणि 100 पैकी किती मार्क्स मराठी विषयामध्ये होते तर ते टाकून घ्यायचे। त्यानंतर परत येथे सिलेक्ट सब्जेक्ट याच्यावरती क्लिक करायची। तर येथे थर्ड लँग्वेज इंग्लिश याला सिलेक्ट करायचे। त्यानंतर येथे इंग्लिश विषयाला 100 पैकी किती मार्क्स होते तर ते टाकून घ्यायचे। त्यानंतर येथे सोशल सायन्स तर सोशल सायन्स या विषयाला 100 पैकी किती मार्क्स होते तर ते टाकून घ्यायचे। येथे सर्व मार्क्स टाकल्याच्या नंतर येथे सेव्ह अँड कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचे। तर येथे ॲप्लिकेशन फॉर्म येथे आपला भरून झालेला आहे। त्यानंतर आता येथे पदांसाठी येथे प्रेफरन्स द्यायचे आहे। तर येथे तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि येथे खाली यायचं आहे। कोणत्या डिव्हिजनसाठी तुम्हाला येथे प्रेफरन्स द्यायचे किंवा मग कोणत्या डिव्हिजनसाठी तुम्हाला येथे अप्लाय करायचे
तर ते डिव्हिजन तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। डिव्हिजन सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे डिव्हिजनचं नाव दाखवण्यात येईल। त्यानंतर इथे ऑफिस म्हणजे कोणत्या लोकेशनसाठी हे पद आहे तर ते लोकेशन इथे दाखवण्यात येईल। त्यानंतर इथे कोणतं पद असणार आहे तर इथे GDS ABPM अशा प्रकारे तुम्हाला इथे दाखवण्यात येईल। त्यानंतर इथे कोणत्या प्रवर्गासाठी हे पद आहे तर इथे बघू शकता अनरिझर्व म्हणजे ओपन प्रवर्गासाठी हे पद असणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती दाखवण्यात येईल। तुम्हाला जे लोकेशन तुमच्या जवळ असेल तर ते लोकेशनला 1 नंबरचा प्रेफरन्स द्यायचा आहे। त्यानंतर इथे परत एखादा जर जवळचा असेल तर त्याला 2 नंबर, तर असे प्रेफरन्स तुम्हाला इथे देऊन घ्यायचे। आणि तुम्हाला जर अजून पदांची संख्या बघायची असेल तुम्ही सिलेक्ट केलेल्या डिव्हिजनसाठी तर इथे 2 नंबरच्या पेजवरती इथे क्लिक करायची आणि इथे तुम्हाला परत पदांची नावं दाखवण्यात येईल। तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी प्रेफरन्स दिलेले आहे। तर इथे तुम्हाला जास्तीत जास्त प्रेफरन्स देऊन टाकायचे। प्रेफरन्स द्यायचं झाल्याच नंतर या डिक्लेरेशन बॉक्सवरती क्लिक करायची आणि सेव्ह अँड प्रोसीड याच्यावरती क्लिक करायची। तर इथे बघू शकता डेटा सबमिटेड सक्सेसफुली, तर इथे 100 रुपयाचं पेमेंट करायचं आहे। परंतु तुम्ही जर SC ST कास्टमधून जर असाल तर तुम्हाला इथे पेमेंट करायची गरज नाही आहे। तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म डायरेक्टली इथे सबमिट होणार आहे। तर इथे ओपनमधून जर तुम्ही असाल तर इथे 100 रुपयाचं पेमेंट करायचं आहे। तर इथे ओकेवरती क्लिक करायची आहे। तर इथे मेक पेमेंट याच्यावरती क्लिक करायची। तर इथे बघू शकता पेमेंट करण्यासाठी तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन्स दाखवण्यात येईल। तर कोणतं पण एक ऑप्शन इथे सिलेक्ट करायचं आहे। तर इथे सर्वात सोपं जे ऑप्शन असणार आहे तर इथे QR याच्यावरती क्लिक करायची आहे आणि इथे सिलेक्ट युअर QR याच्यावरती क्लिक करून भीम UPI याला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथे मेक पेमेंट फॉर 100 याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर फोनपे किंवा मग गुगल पे ॲपमध्ये तुम्हाला हा QR कोड स्कॅन करायचा आहे आणि 100 रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे। तर इथे पेमेंट झाल्याच्या नंतर इथे बघू शकता ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे। तर ओके बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर इथे आपण जो फॉर्म भरलेला आहे तर त्याची प्रिंट आउट इथे येणार आहे। तर इथे या फॉर्मची प्रिंट काढण्यासाठी इथे सगळ्यात खाली यायचं आहे। तर इथे प्रिंटवरती क्लिक करायचे आणि प्रिंट आउट तुम्हाला सेव्ह करून घ्यायची। तर इथे काही वेळेस इथे अशा प्रकारे प्रिंट आउट येत नाही। तर प्रिंट आउट जर तुम्हाला आली नाही तर तुम्हाला इथे परत होम पेजवरती यायचं आहे। तर इथे या वेबसाईटच्या होम पेजवरती आल्याच्यानंतर इथे ॲप्लाय ऑनलाईन या सेक्शनवरती यायचं आहे आणि ते ॲप्लिकेशन स्टेटस याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि सबमिट याच्यावरती क्लिक करायची। त्यानंतर इथे मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर हा कॅप्चा कोड या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायची। तर इथे बघू शकता अशा प्रकारे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म येथे ओपन झालेला आहे आणि येथून तुम्ही परत तुमच्या फॉर्मचे ते प्रिंट आउट घेऊ शकता।